आज सुनावणी झाली आणि महत्त्वपूर्ण निकाल आज अंबाजोगाई कोर्टाने दिला आहे. नेमकी काय निकाल दिला आहे का सांगा. सन 2019मध्ये खोलेश्वर विद्यालयातील एक क्रीडा शिक्षक आरोपी श्याम वारकड याने त्याच विद्यालयातील पीडित मुलीवर स्पर्धेचं निमित्त करून आणि तिला क्रीडा संकुलावरून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनिकाल आज रोजी मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक खोचे यांनी दिला. हा निकाल देत असताना पीडितेचा जबाब ग्राह्य धरून आरोपी श्याम वारकड याला 14 वर्षाची सक्त मजुरी आणि 1,02,000 रुपये दंड आणि त्या दंडाच्या रकमेपैकी काही रक्कम म्हणजे 1 लाख रुपयाची रक्कम ही पीडितेला देण्याचा आदेश केलेला आहे. सरकार पक्षातर्फे हे 2 वर्षामध्ये या केसचा निकाल लावण्यात आला. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सरकारच्या वतीने एकंदरीत 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्याचबरोबर बचाव पक्षाच्या वतीने 2 साक्षीदार तपासत असताना पुणे येथील एक प्रख्यात गायनिकॉलॉजिस्ट यांची बचावाच्या दृष्टीने साक्ष घेण्यात आली. या सर्व बाबी त्यांनी केल्या तरी मान्य कोर्टानं पीडितेचा जबाबाला सर्वात जास्त महत्त्व दिलं आणि तिच्यावर विश्वास का ठेवू नये अशा प्रकारचं जो प्रश्न आहे तो अनुत्तर राहिल्याने या प्रकरणाचा निकालामध्ये आरोपीला दोषी धरून त्याला 14 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली.